अमरावतीच्या परतवाडा येथे तरुणींचे लैंगिक शोषण व व्हिडिओ व्हायरल केल्याच्या प्रकरणात पोलिसांकडून तपास सुरू आहे। आरोपी अयान अहमद याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून तो ज्या ठिकाणी तरुणींना घेऊन गेला त्या प्रत्येक ठिकाणी त्याला सोबत घेऊन पंचनामा केला जातोय। परतवाडा शहरातील कॅफे पिझ्झा हब येथे देखील पोलिसांनी आरोपीला नेऊन चौकशी केली आहे। या प्रकरणात एक पीडित समोर आली असून तिची पोलिसांमार्फत चौकशी सुरू आहे। पीडित मुलींनी पुढे यावं यासाठी एसआयटीच्या पोलीस निरीक्षक यशोधरा मुनेश्वर यांच्याकडून संपर्क करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। या प्रकरणी आतापर्यंत 8 आरोपींना अटक करण्यात आली असून 10 जणांची चौकशी करण्यात आली आहे। परतवाडा प्रकरणातील ही अपडेट आपण बघतोय। प्रतिनिधी संजय शेंडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। काय अधिकचे अपडेट आहेत संजय? तेजू, अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील जे तरुणींचे लैंगिक शोषण आणि व्हिडिओ व्हायरल प्रकरण जे आहे ते संपूर्ण राज्यात गाजत आहे। याच दरम्यान काल जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे अमरावतीमध्ये काल आले होते आणि त्यांनी माध्यमांसमोर माहिती दिली ज्या पद्धतीने त्यांच्याच पक्षाचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी 180 व्हिडिओ या प्रकरणात असल्याचं सांगितलं। तर माजी खासदार नवनीत राणा यांनी हिंदू या सर्व मुली ज्या हिंदू असल्याचं त्यांनी वक्तव्य केलं होतं। त्यावर देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी दोन्ही नेत्यांचे कान टोचले आणि त्यांनी माध्यमांना देखील सांगितलं की यापुढे जेही माहिती असेल ते पोलिसांकडून अधिकृत माहिती ग्राह्य धरावी। या प्रकरणात आतापर्यंत जर आपण बघितलं तर ज्या ठिकाणी अयान अहमद हा मुलींना घेऊन गेला होता त्या ठिकाणची पोलिसांनी संपूर्ण चौकशी केलेली आहे। त्या ठिकाणी घेऊन त्या पंचनामा केलेला आहे। अमरावती शहरातील रॉयल कॅफे 10 म्हणून आहेत त्याची चौकशी केली। तसेच परतवाड्यातील काही कॅफे जे होते त्यांची देखील 2 दिवसापूर्वी चौकशी केली। तर काल कॅफे पिझ्झा हब म्हणून परतवाडा येथे त्या पिझ्झा हब मध्ये देखील अयान याला घेऊन गेले आणि त्याची चौकशी केली। त्या ठिकाणचा पंचनामा केला। सोबतच त्या ठिकाणी वझर डॅम म्हणून आहेत त्या ठिकाणी देखील अयान घेऊन गेला होता मुलींना, तिथली देखील चौकशी केलेली आहे। आतापर्यंत या प्रकरणात महत्वाची अपडेट म्हणजे एक पीडित मुलगी जी आहे ती समोर आलेली आहे आणि तिचे कालपासून पोलिसांसमोर एसआयटी पथकासमोर बयान नोंदवणं सुरू आहे। मात्र अद्यापपर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल झाला की नाही हे मात्र अजूनपर्यंत पोलिसांनी सांगितलेलं नाही आहे। मात्र एसआयटीच्या पथकाच्या ज्या पोलीस निरीक्षक यशोधरा मुनेश्वर आहेत यांच्याकडून या पीडित मुली ज्या आहेत या पीडित मुलींचे ऍड्रेस ट्रेस झालेला आहे। या पीडित मुलींची संपर्क करून त्यांनी तक्रार देण्यासाठी पुढे यावे यासाठी प्रयत्न सुरू आहे। आतापर्यंत या प्रकरणात 8 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। जवळपास 18 व्हिडिओ आणि 39 फोटोज जे पोलिसांनी जप्त केलेले आहे आणि सोबतच आणखी 10 संशयितांची चौकशी सुरू आहे। मात्र त्यापर्यंत अजूनपर्यंत यातील काही लोक आरोपी होतात का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे। ज्या फ्लॅटवर अयान अहमद हा मुलींना घेऊन यायचा तो अंकुश जवंजाड यांचा जो फ्लॅट आहे अंकुश जवंजाड यांची देखील पोलिसांनी या प्रकरणात चौकशी केलेली आहे। नक्कीच संजय, या चौकशीच्या प्रत्येक अपडेटकडे आपलं लक्ष राहील। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। पुढे जाऊयात। माध्यमांमध्ये बोलण्यापेक्षा पोलिसांना पुरावे द्या अशा शब्दात महसूल मंत्री बावनकुळेंनी आमदार अनिल बोंडे आणि नवनीत राणांचे कान टोचलेत। माध्यमांमध्ये बोलून चौकशीला भरकटवू नका अशा कान पिचक्या त्यांनी दिल्या। चुकीचं वक्तव्य करून संभ्रम निर्माण करू नका असे खडे बोल चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप नेत्यांना सुनावले। मीडियामध्ये प्रेसमध्ये एखादी गोष्ट नंतर पोलिसांकडे सांगण्याचं पोलीस शेवटी प्रेस कॉन्फरन्स घेत असतात, पोलीस अधिकृत माहिती येतात। पण त्यांच्याकडे बोंडे साहेबांकडे किंवा अजून नवनीत राणाकडे किंवा प्यारे खान जे काही स्टेटमेंट करतात आहे त्यांना माझी विनंती आहे की मीडियाच्या माध्यमातून समाजामध्ये कोणत्याही पद्धतीचं असं वातावरण होणार नाही। पण तुमच्याजवळ जे काही पुरावे आहेत ते सर्व पोलिसांना दिले पाहिजे। पुढे जाऊयात। मुंबईत आरएल मॉल समोर डीबी मार्ग परिसरात लेव्हल 1 आगीची घटना घडली आहे। चाळीतील काही दुकाने आणि खोल्यांपुरतीच ही आग मर्यादित राहिली असून सदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। अग्निशमन दल, पोलीस आणि बीएमसी कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन आग पूर्णपणे आटोक्यात आणली। डीबी मार्ग परिसरातील ही घटना आहे। सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे। मुंबईमधील ही घटना आहे। सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। आग विझवण्यात यश आलेलं आहे।
पुढे जाऊयात. समृद्धी महामार्गावर मेहकर टोल नाक्याजवळ खासगी लक्झरी बसचा भीषण अपघात झालाय. मोबाईलवर रील बनवण्याच्या नादात चालक आणि क्लिनरचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स पलटी झाली. या अपघातात 1.5 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 20 ते 25 प्रवासी जखमी झालेत. पलटी झालेली बस एका 4चाकी वाहनावर आदळल्याने त्या वाहनाचेही मोठं नुकसान झालंय. जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आलंय. मात्र ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्याने काहींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.